नमस्कार, श्री स्वामी समर्थ सेवेकरी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत कोळ्याची गोष्ट। मुंबईजवळ ठाणे येथे लक्ष्मण नावाचा एक कोळी स्वामींचा परमभक्त होता। त्याचा गलबताचा व्यापार होता। तो आपले सर्व आयुष्य समुद्रात घालवत असे। वेळ मिळेल तेव्हा तो अक्कलकोटला जायचा। तेथे काही दिवस राहून स्वामींचे दर्शन घेऊन त्यांची मनपूर्वक सेवा करायचा। समर्थ हे परमब्रह्माचे मूर्त रूप आहे हे लक्ष्मण कोळ्याला ठाऊक झाले होते। कधी कधी जहाज समुद्रात असताना प्रचंड वादळ येत असे। अशा कठीण प्रसंगी तो स्वामींचे स्मरण करायचा। त्यावेळी स्वामी त्यांची सुटका करायचे। कधी कधी स्वामींच्या स्मरणात दंग असायचा। समुद्रातून प्रवास करताना स्वामी जहाजावर बसलेले तो पाहायचा। त्यावेळी त्याला खूप आनंद व्हायचा। स्वामी आपल्यासोबत आहेत आणि आपल्या जहाजाला काहीही होणार नाही अशी त्याला खात्री असायची। एके दिवशी कोळी आपले जहाज समुद्रातून घेऊन जात असताना सोसाट्याचा वारा सुटला। समुद्रात भयंकर तुफान आले। जहाजात पाणी शिरून ते बुडू लागले। ते पाहून लक्ष्मण कोळी आणि त्याच्यासोबत असलेले खलाशी खूप घाबरले। लक्ष्मणाचेही धैर्य सुटले। त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले। त्याने स्वामींचे स्मरण केले। तो आतडक्याने स्वामींचा धावा करू लागला आणि म्हणाला, हे अक्कलकोट निवासी, हे स्वामी समर्थ, हे गुरुराया मायबापा, ह्या त्रैलोक्यात एक तुमच्या वाचून कोणी सहाय्य करणारा नाही। माझ्यावर कृपा करा। तुमचे हे लेकरू मरणाच्या दरवाजापर्यंत पोहोचले आहे। हे जहाज पूर्णपणे बुडले आहे। कोळ्याचे हे अर्थ स्वामी समर्थाच्या कानावर आले। त्यावेळी स्वामी चोळप्पाच्या घरी पलंगावर बसले होते। ते एकदम खडबडून उठले। त्यांनी लगेच आपला उजवा हात खाली करून आवेशाने हु 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 असे म्हणत वर उचलला। तोंडाने, लक्ष्मण, काळजी करू नकोस, भोवरा खूप खोल आहे, तुझ्या नाकातोंडात पाणी गेले आहे, असे काहीतरी बोलू लागले। तेथे उपस्थितांना काही कळेना। इतक्यात स्वामींनी आपला हात वर घेतला आणि म्हणाले, लक्ष्मणा, सुटलास बाबा। त्या क्षणी स्वामींच्या हातात पाणी निथळत होते। हा काय चमत्कार आहे हे चोळप्पाच्याही लक्षात आले नाही। त्यांनी पाणी चाखून पाहिले तर ते खारट लागले। चोळप्पाने स्वामींना विचारले तेव्हा स्वामी म्हणाले, लक्ष्मणाचे जहाज समुद्रात भोवऱ्यात सापडले होते। ते उचलले आणि किनाऱ्यावर आणून ठेवले। स्वामींच्या बोलण्याचा उलगडा कुणालाही होत नव्हता। पण 8 दिवसांनी लक्ष्मण कोळी आपल्या कुटुंबियासोबत अक्कलकोटात स्वामींच्या दर्शनास आले। त्यांना त्याच्या चरणावर अश्रूंचा अभिषेक घातला। त्यांना नैवेद्य व दक्षिणा दिली। तेव्हा सर्वांना स्वामींचा चमत्काराचा उलगडा झाला। श्री स्वामी समर्थ।